नमस्कार सर्वांना, जय शिवराय. मी आपला कृष्णा पाटील, श्रावणी ग्रुप, नांदेड. तर आपण काल एक ग्रुपवरती, श्रावणी ग्रुपवरती अशी माहिती टाकली होती की ज्यांना ज्यांना ज्या ज्या योजनेच्या अडचणी किंवा योजनेची माहिती पाहिजे, तर अशा लोकांनी आपल्याला मेसेज करण्यासाठी सांगितलं होता. तर त्यापैकी बऱ्याच जणांनी असे मेसेज केले आहेत की आम्हाला लाडका भाऊ योजना म्हणजे युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि शिलाई मशीन हे सर्वात जास्तचे जे मेसेज होते तर लाडका भाऊ योजना आणि शिलाई मशीन या संदर्भात होते. आता सर्वप्रथम लाडका भाऊ योजना कसं आहे, युवा आपले बेरोजगार बरेच आहेत, तर त्यांच्यासाठी ती महत्वाची आहे. म्हणून सर्वप्रथम त्या योजनेची माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवतो आणि त्याच्यानंतर जे आहे ते त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ जो बनवणार आहे त्यामध्ये आपण शिलाई मशीन आणि इतर जे जे मेसेज आले होते, सोलार योजना, या बऱ्याचशा ज्या योजना आहेत त्यांची माहिती मी एक एक व्हिडिओ करून आपल्यापर्यंत 100% पोहोचवतो. तर आता त्याबद्दल आपण सुरू करूया युवा कार्य प्रशिक्षण योजना. आता युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे ही नेमकी योजना काय आहे, तर आता महाराष्ट्र शासन यांनी राबवण्यात ही योजना राबवली आहे. तर यामध्ये जे बेरोजगार युवा आहेत म्हणजे ज्यांची 10वी 12वी डिग्री डिप्लोमा झालेले आहेत, तर असे बेरोजगार युवकांना एक संधी देण्यात आलेली आहे की बाबा तुम्ही प्रशिक्षण करून घ्या आणि तुम्ही आपलं जे बेस जे म्हणतात, बेस म्हणजे आपल्याला ती शिकवण आपली कंप्लीट करून घ्या आणि त्या अनुषंगाने नंतर जशा जागा निघतील तर तुमचा अनुभव होईल आणि त्यानंतर तुम्ही नाविन्यपूर्ण योजनेला तुम्ही अर्ज करू शकता. हे त्यांचं महत्वाचं कारण आहे. आणि त्यामध्ये आता आवश्यक कागदपत्रे काय आहेत, योजनेची संपूर्ण माहिती, यांचा कालावधी कसा असणार आहे, यांना पेमेंट किती असणार आहे, तर याची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेऊयात. तर आता सर्वप्रथम आता मी GR ओपन करते. आता माझ्यापाशी 2 GR आहेत. तर जो 2 GR म्हणजे कोणते, आता एक युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा एक नियुक्ती झालेला जो रुजूचा आदेश होता तो पण आदेश माझ्यापाशी आहे, जे की माझा झाला होता पण काही कारणास्तव मला तो अर्ज कॅन्सल करावा लागला. आणि दुसरं जे आहे योजनामुख जे ग्रामपंचायत लेवलवर जे चालतात योजना, त्यांची माहिती घरोघरी पोहोचण्यासाठी एक शासन योजनादूत निवडणार आहे ते एक. आणि एक आता हिंगोली जिल्ह्यामध्ये जस्ट नाव हिंगोली जिल्ह्यामध्ये जे सहशिक्षक म्हणून एक प्रतिनिधी निवडण्यात आलेला आहे, तो पण यामध्येच निवडलेला आहे. तर सर्वप्रथम आपण ते GR पाहूयात. आता बघा, त्यांना आता माझा जी नियुक्ती झाली होती त्याच्यामध्ये विषय असा दिला होता की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना रुजू आदेश, आणि विषय त्यांनी दिला होता कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या शासन निर्णय, म्हणजे जे त्यांनी शासन निर्णय काढला होता त्यानुसार त्यांनी संदर्भ लावलेला आहे. तर यामध्ये त्यांनी दिलेले आहेत की आता त्यांनी एक 6 महिन्याचा एक आपला ऍग्रीमेंट म्हणू शकतो आपण. ऍग्रीमेंट प्रमाणे 6 महिन्याचा आपला त्यांनी एक करार करून घेतला होता. तर 6 महिन्यामध्ये आता त्यांनी पहिला पॉइंट दिलेला आहे की रुजू झाल्याचा आदेश 6 महिन्याचा राहील. ती तारीख दिली, या तारीख ते त्या तारखेपर्यंत. आणि आपले विद्यावेतन शैक्षणिक पात्र म्हणजे आता जे आपलं विद्यावेतन राहणार आहे ते आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार राहणार आहे. आता म्हणजेच कसं आहे, जर 10वी जर असेल तुमची तर 6,000 रुपये, 12वी असेल तर 8,000 रुपये, आणि जर तुमची ग्रॅज्युएशन जर असेल तर 10,000 रुपये. आणि हे जे आपले प्रशिक्षण कालावधीमध्ये जे महिने आहेत त्यामध्ये DBT थ्रू म्हणजेच जे आपल्या आधार कार्डला बँक खात्याला जे आधार लिंक आहे त्या खात्यामध्ये डायरेक्टली टाकण्यात येणार आहे. आणि यामध्ये जे प्रशिक्षण आता हे जे होतं ते जिल्हा परिषद शाळेवरती होतं, सहाय्यक शिक्षक म्हणून. आणि त्याने असं सांगितलंय की प्रशिक्षण घेण्याचा जे कालावधी आहे म्हणजे जे आपल्याला 6 महिन्याचा कालावधी देण्यात येणार आहे त्यामध्ये जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस उपस्थित राहणे अनिवार्य आहे. त्याच्यामध्ये सुट्ट्या वगैरे सर्व वगळल्या जातील, त्याचा विषय नाहीये. सुट्ट्या तर सर्वांना राहतीलच त्याच्यामध्ये. अजून एक त्यांनी असं एक दिलेलं आहे की महिन्यामध्ये केवळ तुम्ही 10 रजा घेऊ शकता, त्यापेक्षा जास्त रजा घेऊ शकणार नाही. जर 10 पेक्षा तुम्ही जर रजा घेतल्या तर त्या महिन्याचं विद्यावेतन म्हणजे जे तुम्हाला महिना मिळणार आहे तो महिना मिळणार नाही.
10 दिवसापेक्षा जास्त रजा झाल्या तर त्या महिन्यामध्ये. आता या योजनेचा मुख्य उद्देश त्यांनी टाकले की या योजनेअंतर्गत आपणास प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा, म्हणजे आपल्याला कामाचा अनुभव यावा, आपली कौशल्य वृद्धी व्हावी, म्हणजे आपण कौशल्य म्हणजे आपल्याला सर्व माहिती व्हावी, एवढंच आहे. म्हणजे की जे आपल्याला अनुभव मिळावा आणि समोर चालून आपल्याला नोकरीमध्ये फायदा व्हावा यासाठीच त्यांनी केलेलं आहे. बस एवढंच आहे. आता हे म्हणजे रुजू आदेश मध्ये होता आणि त्यांनी स्वयं घोषणापत्र वगैरे आपलं साईन करून घेतलेलं आहे. तर आता यानंतरचा जो दुसरा GR आहे आपला, एक दुसरा एक GR आहे, आता तो लगेच टाकतो. मुख्यमंत्री योजनादूत भरती. यामध्ये मुख्यमंत्री योजनादूत भरतीचा जो GR आहे तो आता मी सांगतो त्याच्यामध्ये काय आहे. पहिला मुद्दा दिलेला आहे त्यांनी, महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालक आणि मुख्यमंत्री जनकल्याण यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविला जाणार आहे. आता हे योजनादूत आणि जे सहाय्यक शिक्षक हे लाडका भाऊ म्हणूनच याला ग्राह्य धरण्यात चाललंय. आणि याच्यामध्ये आता दुसरा पॉइंट आहे, ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक, म्हणजे ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक योजनादूत आणि शहरी भागात 5,000 लोकसंख्यासाठी एक योजनादूत, असे एकूण 50,000 योजनादूतांची निवड, म्हणजे 50,000 जागा आहेत, सरळ 50,000 जागा आहेत. आता मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी 10,000 रुपये प्रतिमा, म्हणजे योजनादूत आता ते याची जी होती जिल्हा परिषदवाली त्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार होती, पण याच्यामध्ये मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी 10,000 रुपये प्रति महिना हे असं ठरवून दिलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. मानधन देण्यात येईल. प्रवास खर्च सर्व भत्ते समज, म्हणजे या 10,000 मध्ये तुमचा प्रवास सर्व भत्ते जे काय ते याच्यामध्येच राहणार आहे. आता हे बघा 4 नंबरचा पॉइंट दिलाय त्यांनी, योजनादूतासोबत 6 महिन्यांचा करार केला जाईल, म्हणजे 6 महिन्याचीच कालावधी राहणार आहे. त्यानंतरचं काही सांगितलं नाही, नंतर होईल न होईल काय होईल पुढची प्रोसेस काही सांगितलेलं नाही. त्यामध्ये फक्त तुमचा करार जे आहे तो 6 महिन्याचाच राहील. आता यामध्ये आता अटी, शैक्षणिक अटी काय काय दिल्या आहेत बघा. वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष पाहिजे. शैक्षणिक कार्यरता कोणत्याही शाखेचा पदवीधर, किमान पदवीधर पाहिजे, पदवी म्हणजे डिग्री ग्रॅज्युएट झालेला असावा. आणि तिसरा पॉइंट देणार, त्यांना संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे, म्हणजे संगणक जे आपलं कम्प्युटर नॉलेज आहे, MSc IT म्हणा किंवा आता ग्रॅज्युएशन आता बरेच आहेत, BSc BCA कम्प्युटर सायन्स या गोष्टीमध्ये ते असणे आवश्यक आहे. टॅली ERP वगैरे अशा प्रत्येक गोष्टी जे कम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक आहे. हे दुसरं काही नाही. मोबाईल नंबर 5 आहे. महाराष्ट्राचा आदिवासी असणे, हे रेग्युलर म्हणजे सर्वजण महाराष्ट्रातलेच आहेत आता जवळपास. आधार कार्ड आणि बँक पासबुक पाहिजे. आता हे जे अर्ज आहे, आता हे अर्ज कसा करायचा, आता सर्वात महत्वाचा पॉइंट आहे की अर्ज कसा करायचा. तर यामध्ये बघा आता प्रत्येक जिल्ह्यानं आपलं जे पोर्टल वरती आहे ते आपली रिक्वायरमेंट टाकलेली आहे, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची आलेली आहे. म्हणजे आता हिंगोली जिल्ह्याचं तर आता नाही, किंवा नांदेड जिल्ह्याचं जे आहे ते ऑनलाईन पोर्टलवर त्यांनी माहिती टाकली, पण ते आता सध्या सर्व्हरचा इश्यू असल्यामुळे ते आपल्याला दाखवता येणार नाही की बाबा कसं करायचं काय नाही. पण त्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, आधार कार्ड, पदवीचं जे म्हणजे आपलं डिग्री चालली आहे त्याचे सर्व डॉक्युमेंट, कागदपत्रे, प्रमाणपत्र, आदिवासाचा दाखला, वय व आदिवास ज्याला आपण डोमासाईल म्हणतो ते एक लागणार आहे. बँक पासबुक ज्याला आधारला संलग्न आहे. पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र लागणार आहे.
आणि अजून आता हे आता मेन याच्यामध्ये जे आहे ते ऑनलाईन अर्ज तर आम्हाला माहित नाही कसं करायचा. यासाठी एक महास्वयंचं पोर्टल जारी करण्यात आलेले. महास्वयं पोर्टलवरती आपल्याला जॉब सिकर रजिस्ट्रेशन अगोदर करायचं आहे. जॉब सिकर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन ID मिळतो. आपला ID मध्ये आपलं जे म्हणजे एक सर्टिफिकेट म्हणा योजना दूतचं किंवा रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्याला मिळणार आहे. तर रजिस्ट्रेशन फॉर्म कसा करायचा, जॉब सिक्युर वेबसाईटवर जाऊन आपली लॉग इन ID क्रिएट करायची आणि त्यानंतर सर्व त्याच्यात माहिती भरायची आहे. तर माहितीसाठी आता हे एवढे डॉक्युमेंट लागणारच आहेत. त्यानंतर आपली जी प्रोफाईल आहे, प्रोफाईल अगोदर संपूर्ण कंप्लीट करायचे आहेत. म्हणजे तुमचे रिझ्यूम वगैरे अपलोड करायचा आहे, फोटो वगैरे ह्या सर्व गोष्टी आपल्याला अपलोड करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला महत्वाचा मुद्दा येणार आहे ते आता अप्लाय कसं करायचं. आता तेच आता सगळं प्रोसेस झाल्याच्या बाद आपल्याला अप्लाय कसं करायचं आहे ही प्रोसेस येणार आहे. अप्लाय म्हणजे आता आपलं रजिस्ट्रेशन झालं सगळी गोष्ट नंतर त्याच पोर्टलवरती जाऊन आता समजलं आता की बाबा नांदेड जिल्हा किंवा परभणी जिल्हा ही गोष्ट या जिल्ह्यानं आपली जाहिरात सोडलेली आहे की बाबा आम्हाला योजनादूतची जाहिरात काढलेली आहे आणि आम्ही ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. आता तेच ऑनलाईन अर्ज कसा करायचा. तर आता सर्व प्रोसेस झाली, तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे झालं. त्यानंतर एक टॅब आहेत की बाबा योजनेसाठी शिफारस करा, म्हणजे नोकरीसाठी शिफारस करा, नोकरी पहा, असे काही बरेच तिथे टॅब आहेत त्याच पोर्टलवरती. तर त्या टॅबवरती जाऊन आपल्या जिल्ह्याचं बघायचं आहे. तिथे जर असेल युवा प्रशिक्षण योजना म्हणा, योजनादूत म्हणा, जिल्हा परिषद सहाय्यक म्हणा, तर असेल तर तिथे जाऊन आपल्याला अप्लाय करायचं आहे. ते अप्लाय केल्याच्या नंतर आपले जे कागदपत्राची पडताळणी आहे ते जे त्यांची जी कमिटी आहे त्यानुसार ते तुमच्या सर्व गोष्टी होतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे त्या गोष्टी क्लिअर होऊन जाऊन तुमचं जे आहे नियुक्तीपत्र वगैरे ते आपल्याला सर्व देतात. तर अशी योजनाची माहिती आपल्याला पाहिजे असेल तर आपल्या श्रावणी ग्रुपला सबस्क्राईब जरूर करा. सबस्क्राईब आणि लाईक ह्या गोष्टी आहेत ते तुम्ही करत राहाल तर मला उत्साह मिळत राहील की तुमच्यापर्यंत प्रत्येक माहिती पोहोचण्याचा. धन्यवाद. जय शिवराय.